आजच्या या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आणि या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अतिशय दुःखाने खेदाने आम्हाला म्हणावं लागते की सातत्याने आम्ही ज्या कच्चा प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नासाठी आज आम्हाला या संतवाडीतील सर्व ग्रामस्थांना निमसोनातील सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी उपोषणाचं हत्यार उपसावं लागलेलं आहे। वारंवार ठिकाणी आळेखिंड परिसर पुणे नाईशी हायवे लगत पडणाऱ्या ह्या प्रश्नासाठी सर्व ग्रामस्थ असतील त्यामध्ये प्रामुख्याने दिलीप निमसे असतील सुधाकरजी काळे असतील यांनी या कच्चा प्रश्नावरती आवाज उठवला। या आळेखिंडीत पडणारा हा कचरा हॉटेल व्यावसायिकांची घाण असेल, कुशनवाल्याची घाण असेल, दुर्दैवाने मेलेली जनावरे असतील या ठिकाणी टाकली जातात आणि हा घाण कुजून त्या ठिकाणी पाण्यामध्ये विरघळून हेच पाणी आमच्या विहिरींना तसेच बोरवेलला येऊन मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आजार या ठिकाणी झालेला आहे, होत आहे। याआधी आम्ही या कच्चा प्रश्नाच्या संदर्भात वेळोवेळी सर्व ग्रामस्थांनी आंदोलन केलं। त्यामध्ये व्हिडिओ साहेबांना निवेदन असेल, तहसीलदार साहेबांना निवेदन असेल, स्थानिक प्रशासन असेल, आरोग्य विभागाला निवेदन असेल, या सगळ्या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल अथवा नागरिकांची होत असलेली गैरसोय, हेळसांड किंवा आरोग्याच्या प्रश्नाबाबत हे शासन उदासीन आहे। म्हणून आज आम्ही आळेवाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून महाराजांना साक्षी ठेवून या ठिकाणी कच्चा प्रश्नासंदर्भात आंदोलन करत आहोत। नक्कीच आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा, या कचरा प्रश्नावर काहीतरी तोडगा निघावा अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय भारत। 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अतिशय खेदाने सांगावं लागते की संतवाडी ग्रामस्थ आणि परिसराच्या वतीने आपल्या पुणे जिल्ह्याची हद्द म्हणजे आळेखिंड या ठिकाणी आळेफाट्या शहराचा जो संपूर्ण खाजगीकरणाचा जो कचरा जातोय त्या कचऱ्यामुळे आजूबाजूचा 2 ते 2.5 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे तिथलं पाणी आणि या कचऱ्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती हा जो गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे। या प्रश्नासंदर्भात आपण या ठिकाणी आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। गेली 10 ते 12 वर्ष हा प्रलंबित प्रश्न आहे। या आळेखिंडीतील रहिवासी आमचे ग्रामस्थ दिलीप भाऊ निमसे असतील, सुधाकर भाऊ काळे असतील यांनी वारंवार प्रशासनाशी लेखी पत्र व्यवहार केला, परंतु प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी किंवा यावर उपाययोजना केली गेली नाही। प्रसंगी दिलीप भाऊंनी स्वतः पदर खर्चाने स्वखर्चाने अनेक वेळा हा कचरा उचललेला आहे आणि कचरा उचलल्यानंतर 2 ते 3 दिवसात परत आहे तेवढा 2 ते 3 टन कचरा दिवसाला जमा होतोय। त्यामुळे अगदी आगतिक होऊन नाईलाज आपल्याला या स्वातंत्र्य दिना दिवशी या आंदोलनाचा हत्यार उपसावं लागते। मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या आंदोलनाला न्याय मिळवून द्यायचा आहे। आमच्याकडून निवेदन घेऊन 8 दिवसाच्या आतमध्ये हा कचरा पूर्णपणे बंद कसा होईल याची खबरदारी घ्यायची आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची ही प्रशासनाला विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने। धन्यवाद। राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी।